अरे भाई, होम लोन अप्रूव्ह झालं आणि आता कारचं ॲप्लिकेशन टाकणार आहे. भाई, एक वेळा लोन अप्रूव्ह झालं ना, तुला सांगतो मी, माया नातेवाईकाची एवढी मजा येणार आहे भाई. सगळ्याच्या ढुंगातून धूर निघणार आहे, सगळे जळणार आहे भोसोडचे. बरं मग काय? मग काय? नाही म्हणजे नातेवाईकाच्या ढुंगणातून आग निघाल्यावर पुढं काय? स्टेटस. आपलं स्टेटस असं राहणार आहे नातेवाईकांमध्ये. पोट्यानं कमी वयात कारही घेतली, घरही बांधलं, इज्जत कशी राहीन भाऊ आपली? EMI, घर खर्च, इतर खर्च मॅनेज होणार आहे का एकट्याच्या पगारात? अरे भाई, कमवून कशासाठी राहिलो? मेहनत करणार आहे ना मी. नाही बरं ठीक आहे, तू करून राहिलाय, काही प्रॉब्लेम नाही. समजा उद्या चालून आईबाबाला काही झालं, तुलाच कशानं काही झालं, EMI कोण फेडेल? आईबाबांना कोण सांभाळेल? तू घे, तू हळूहळू, तू घर बांध, गाडी घे, पण हळूहळू कर ना. उगाच नातेवाईकांना दाखवायच्या नादात तू स्वतःच फसून जाशील. कोण आहे बे तू? ज्यांना पहिचान मैत्र्या मैमान डोकसा घेऊन राहिला नसलं इकडे माझा दिला किरकिरा करून तिच्या माय. घे रे बा, तुझे पैसे घे. ओ दादा, हे फोटोतलं कोण आहे? तो काय मोठा भाऊ आहे माया. मार मोठेपणा करायची सवय. इकडून तिकडून कर्ज घेतलं, फेडणं काही झालं नाही, मग फाशी घेतली. आता आम्हाला फेडा लागून राहिलं. आयुष्यात खूप खर्च करायचा, एकदम लिमिटच्या बाहेर. पण लिमिटच्या बाहेर उत्पन्न असेल तेव्हाच.